जय श्रीराम. नमस्कार, मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. मित्रांनो, आपल्या कादंबरीच्या उत्तरार्धाकडे आपण वळतोय आणि आज आपण वाचूया भाग 38, अयोध्या उत्तरार्ध. लक्ष्मण उर्मिलेसमोर होता. उर्मिलेला त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा दिसत होत्या. 14 वर्षांच्या एकांताचे व्रण उर्मिलेच्या अंतःकरणातही होते. मात्र लक्ष्मणाच्या सानिध्याने ते हळूहळू भरत होते. या 14 वर्षात लक्ष्मणाने तर प्रेम भावनेचा विचारही केला नव्हता, किंतु यापुढे त्याला वनवासी तरुणाच्या भूमिकेत राहण्याची तिळमात्र आवश्यकता नव्हती. आता शेवटच्या श्वासापर्यंत तो उर्मिलेसोबत राहू शकत होता. दोघे हाच विचार करत होते. त्यांच्या मनामध्ये इतका आनंद दाटला होता की त्यांना शब्दांचाही विसर पडला होता. त्यांना केवळ या सुखाच्या क्षणामध्ये स्वतःला लोटून कायमचे आनंदाच्या सागरात लुप्त व्हावेसे वाटत होते. उर्मिलेने डोळ्यातले अश्रू पुसत लक्ष्मणाला म्हटले, माझे जीवन आज पूर्ण झाले असे मला वाटत आहे. ईश्वराच्या कृपेने तुम्ही सुखरूप परत आलात. मी ईश्वराचे आभार मानण्याकरता कठोर साधना करेन. त्या ईश्वरामुळेच माझे प्राणनाथ माझ्याकडे सुखरूप परतले. उर्मिले, मी ईश्वरी कार्याकरताच संन्यास स्वीकारला होता. त्याचे भक्त सुरक्षित राहावे आणि राक्षसांचा निपात व्हावा याकरताच हा खटाटोप सुरू होता. मी ते कार्य पूर्ण करून इथे परतलो आहे. यानंतर तुला किंवा मला कधीही विरह सहन करावा लागणार नाही. लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर देखील आनंद झळकत होता. मला ईश्वराची पूर्वनियोजित योजना कशी लक्षात येईल? तुम्ही वनवासात जाणार आहात असे सांगून परस्पर युद्धक्षेत्री गेलात. तुम्ही अरण्यात सुरक्षित राहावे याकरता मी इतकी वर्षे प्रार्थना करत होते. तुम्ही युद्धभूमीच्या दिशेने जात आहात हे मला मुळीच ठाऊक नव्हते. श्रीरामांच्या दूताने राजकुमार भरतांना ही वार्ता सांगितली. त्यानंतर माझे मन अत्यंत व्याकुळ झाले होते. आत्ता कुठे माझ्या जीवात जीव आला आहे नाथ. तुझी चिंता स्वाभाविक होती उर्मिला, किंतु आम्ही युद्धभूमीकडे जात आहोत हे आम्हालाही माहीत नव्हते. वनवासाची 13 वर्षे झाल्यावर पुन्हा अयोध्येकडे परतीचा प्रवास करायचा आहे या विचाराने आम्ही सुद्धा उल्हासित झालो होतो. मात्र पापी रावणाने महाराणी सीतेचे हरण केले. त्यामुळे आम्हाला युद्ध करणे क्रमप्राप्त होते. मला हा वृत्तांत ऐकायचा आहे नाथ. तुम्ही 14 वर्षे कसे जगलात, कुठे राहिलात, काय केले, कुणाला भेटलात, या सर्व प्रश्नांची उत्तरे मला हवी आहेत. उर्मिलेच्या चेहऱ्यावर आता स्मितहास्य फुलत होते. आपल्या पुढे आता उभे आयुष्य आहे उर्मिला. तुला सावकाश या सर्व घटना सविस्तर सांगेन. तुला नाही तर कुणाला सांगणार? पण उर्मिले, मी त्या दिवशी तुझे मत जाणून न घेता वनवास स्वीकारला याबद्दल मला वाईट वाटते आहे. पण मी तुझ्यासोबत काही क्षण व्यतीत केले असते तर बहुधा मी मोहात अडकलो असतो. मला माझे कर्तव्य पार पाडता आले नसते. त्यामुळे मला तुझ्यासोबत न बोलता परस्पर वनवासात जावे लागले. आता त्या जुन्या गोष्टींना आठवून दुःखी का व्हावं बरं नाथ? जे झालं ते चांगल्या करताच झालं असे म्हणूया. तुमच्या हातून असंख्य राक्षसांचा संहार झाला या सकारात्मक गोष्टीला आठवून कृतार्थ होणेच योग्य आहे. आपल्याला काही वर्षे दूर राहावे लागले असले तरी त्यामुळे असंख्य स्त्री पुरुष यापुढे अन्यायातून मुक्त होतील हे काय कमी आहे? आपण तो काळ आठवून वर्तमानात दुःखी होणे टाळूया. कारण या आनंददायी क्षणाचे महत्व आपल्याहून अधिक कुणाला कळणार आहे? उर्मिलेच्या वाक्यामुळे लक्ष्मणाच्या मनात उर्मिलेबाबत प्रेमच नव्हे तर आदरही निर्माण झाला. इतक्या वर्षांचे दुःख ती अगदी सहज विसरायला तयार होती.
तिला वर्तमानाचा एक क्षणही वाया जाऊ द्यायचा नव्हता. अर्थातच या स्थितीपर्यंत पोहोचणे किती कठीण असावे याची लक्ष्मणाला पूर्ण कल्पना होती. त्याने उर्मिलेच्या डोळ्यामध्ये आणि शब्दांमध्ये एका तपस्विनीचे तेज पाहिले व त्याला समजले की गेली 14 वर्षे केवळ त्यानेच संन्यस्त व्यतीत केली असं नाही, उर्मिला ही संन्यस्तच होती व तिची वैचारिक तपश्चर्या देखील सुरूच होती. उर्मिलेचे वाक्य संपताच लक्ष्मणाने खाली मान घेतली. तो तिच्यापासून काहीसा दूर गेला व वातायनाजवळ उभा राहिला. उर्मिला त्याच्या मागे आली. त्याचा निराश झालेला चेहरा पाहून उर्मिलेने विचारले, नाथ, मी चुकीचे विधान केले आहे का? तुम्ही माझ्याकडे बघणेही टाळत आहात. नाही, तू चुकीचे विधान मुळीच केले नाहीस. उलट तू एका तपस्विनीप्रमाणे जीवनाबाबत तुझा काय दृष्टिकोन आहे हे मला सांगितलेस. मी वेगळाच विचार केला, ज्यामुळे मला वाईट वाटले. असा कोणता विचार तुम्हाला वेदना देत आहे नाथ? उर्मिले, मी तुझे वाक्य ऐकल्यानंतर तुला असे म्हणणार होतो की या 14 वर्षामध्ये तुझ्यात बदल झाला आहे. तुझ्या चेहऱ्यावर सद्विचारांचे तेज झळकत आहे. किंतु 14 वर्षापूर्वी तू कशी होतीस हे देखील मला आता आठवत नाही. आपल्याला एकमेकांचा पुरेसा सहवासही लाभला नाही. मी तुला अयोध्येत आणले आणि हे दुःख सहन करण्यास भाग पाडले. लक्ष्मणाने दीर्घ निश्वास सोडला. इकडे बघा, तुम्ही मला अयोध्येत आणले नाही, मी देखील तुम्हाला स्वीकारले आहे. तुम्ही जाणून बुजून मला त्रास व्हावा याकरता कोणतेही कार्य केले नाही. त्यामुळे मनातही खैद ठेवण्याचे काहीच कारण नाही. मी तुम्हाला आताच म्हटले की भूतकाळाचा विचार करू नका. तुम्ही वनवासात काय केले हे मला अवश्य जाणून घ्यायचे आहे. पण तुमच्या सहवासात विश्वातील सर्व दुःखे विसरूनच मला ती कथा ऐकायची आहे. प्रिये, मी खरोखर भाग्यवान आहे. या विश्वात केवळ तूच मला समजू शकतेस. तू इतक्या उत्तमोत्तम वचनांनी माझे स्वागत केले नसते तर मी इथे येऊनही दुःखीच राहिलो असतो. मात्र मला आनंदी ठेवण्याचे कसब तुला अगदी अगदी साध्य झाले आहे. लक्ष्मण प्रेमाने म्हणाला, ही कला मी तुमच्याकडूनच शिकली आहे नाथ. विवाहानंतर तुम्ही म्हटलेलं प्रत्येक वाक्य मला अद्याप लक्षात आहे. पहा, तुम्ही मला काही दिवसांमध्ये इतका आनंद दिला की तो मी अद्याप विसरले नाही, पुढे विसरू शकणारही नाही. उर्मिला लक्ष्मणा जवळ आली. मला यापुढे तेच कार्य करायचे आहे. लक्ष्मण म्हणाला. या 2 आत्म्यांचा पुनश्च संगम झाला. श्रीरामही कित्येक दिवसांनी सीतेला भेटले. 14 वर्षांनी मांडवीला भरताचा आणि श्रुतकीर्तीला शत्रुघ्नाचा सहवास लाभला. अयोध्येच्या प्रासादात प्रीतीचे वातावरण बहरू लागले. लवकरच ही 4ही दाम्पत्य नव्या भूमिकांमध्ये प्रवेश करणार होती.